तरी आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. देव म्हणाल, ताई मग ज्ञानाने होतं काय? ही कथा तुम्ही श्रवण करताय ना, या कथा श्रवण केल्याने तुम्हाला ज्ञान उत्पन्न होईल. हृदयामध्ये जो दिवा तुम्ही महादेवा करता लावला, ओवाळला, तर हृदयामध्ये देवाच्या नावाची ज्योत प्रगट होईल आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न करेल. श्रवणे उपजे सद्भाव, सद्भावे प्रगटे देव, तेने निर्दळे अहम भाव, ऐसी परोपकारी हरी कथा. ही हरीची कथा आहे ना, ही महादेवाची कथा आहे. ही परोपकार करणार आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं की जो देवराज आहे, आयुष्यामध्ये कधी भक्ती केली नाही, देवाचं पूजन त्याच्याकडून झालं नाही, पण श्वास सोडतोय तेव्हा शिवालयामध्ये गेला आणि भगवान भोलेनाथांचं नामचिंतन त्याच्या कानावर पडलेलं आहे, त्याचा उद्धार झाला. अजून एक कथा आपण पाहिली होती, ती होती ब्राह्मणाची. तो ब्राह्मण होता बिंदुक आणि त्याची पत्नी होती चंचुला. चंचुला नावाची पत्नी आहे आणि तो बिंदुक आहे. पाप कर्म एवढी वाढली त्या बिंदुकचे की विंध्याचल पर्वतावर तो ब्रह्मराक्षक झालाय. आणि त्याची जी पत्नी पुण्याचा साठा एवढा तिचा वाढलेला आहे की माता पार्वती आदिशक्ती तिची सखी झालेली आहे. पण सांगू तुम्हाला, पत्नीकडे कितीही सुख असू द्या, तिची इच्छा असते की जेवढी मी सुखी आहे ना, तेवढा माझा पती सुखी असला पाहिजे. प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते. ती विनवण्या करते चंचुला पार्वती मातेला, माता मी तर तुमच्या बरोबर खुश आहे, सुखी आहे, पण माझे पती हे कसे असतील हो, कुठे असतील? आणि तुझा जो पती आहे ना चंचुला, तो पापी होता. एकही चांगलं कार्य केलं नाही, कधी कोणाला अन्नदान नाही, कधी संतांची सेवा नाही, कधी भक्ती नाही, कधी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या नाही, इतरांमध्ये वाद घालणे, चांगलं वाईट यातलं त्याला काही कळत नव्हतं. आणि तो बिंदुक, तो विंध्याचल पर्वतावर राक्षस झालेला आहे आणि त्याचे कर्म तो भोगतोय. आई, तुम्ही या जगाची माता आहात, आदिशक्ती आहात, तुमच्यापासून या जगाची निर्मिती हो. असं करा ना, जेवढी मी सुखी तेवढा माझा पती सुखी असला पाहिजे. प्रत्येक स्त्रीची अपेक्षा आहे. सांगू तुम्हाला, मी कालच सांगितलं तुम्हाला ताई, आपलं संपूर्ण आयुष्य हे स्त्रीने इतरांकरता घालवले. इतरांकरता जन्म घेतला बापाच्या घरी, म्हणून ते घर झालं बापाचं. मोठे झालो, घर झालं भावाचं. लग्न झालं, घर झालं पतीचं. आणि म्हातारे झालो, घर झालं आपल्या मुलांचं. आपलं घर नाही कुठे, पण त्याच घराकरता जी राबराब राबते ना, आपले घरचे लेकरं सुखी असले पाहिजे, आपला पती सुखी असला पाहिजे, माझा संसार मी नीटनेटकेपणे केला पाहिजे, अशी अपेक्षा प्रत्येक स्त्रीची असते. घरामध्ये सुख आलं पाहिजे, गोकुळासारखं घर झालं पाहिजे, अशी अपेक्षा प्रत्येक स्त्रीची आहे. तर ती चंचुलाची अपेक्षा पण तीच आहे. जेवढं मी सुख भोगते तेवढं सुख माझ्या पतीनेही भोगलं पाहिजे. जशी महादेवाची सेवा करते तशी त्यांनीही केली पाहिजे. पार्वती मातेने आदेश दिला, तुंगरू जा विंध्याचल पर्वतावर. म्हणजे सखीचं बोलणं ऐकून घ्या. जेव्हा चंचुला विनंती करू लागली तेव्हा पार्वती म्हणते, अगं तुझा पती बिंदू त्याने कधी तुला एक शब्दही चांगलं म्हटलं नाही, कधी तुला व्यवस्थितरित्या सौभाग्यवतीचे कोणतेही अलंकार कधी आणून दिले नाही, कधी साडी नाही, कधी काही नाही, आणि तरी तू त्याच्याकरता एवढं लढतेस. म्हणे, आई मी देवाची सेवा करता करता एक कथा ऐकली. मी असं ऐकले की सौभाग्यवती स्त्री
हिने पतीची सेवा ही महादेवासारखी करायची असते. त्याला जेवढं प्रसन्न करतो तेवढं आपल्या पतीला प्रसन्न केलं पाहिजे. तो म्हणाल, ताई ही कथा तुमची बरोबर आहे, पण आपला पतीही महादेवासारखा असला पाहिजे. तो जर का संध्याकाळी लेझिम खेळत येत असेल तर आम्ही कसं काय त्याची पूजा करायची? त्याला जर का शोधण्याकरता गटारी शोधावे लागत असतील तर आम्ही कसं काय त्याची पूजा करू? पण ऐका, संजूला म्हणते, आई तुम्हाला ती कथा ज्ञात असेल पण मी सांगते, हा ऐका. एक सुदामा नावाचा व्यक्ती जो भगवान कृष्णांचा भक्त आहे. एवढी भक्ती त्याने जीवनामध्ये केलेली आहे, पण कधी देवाकडे बघितलं नाही. कृष्ण परमात्मा त्याचा मित्र आहे वास्तविक. हा सुदामा ब्राह्मण आहे. दारोदारी जाणं, भिक्षा मागणं आणि भिक्षेतून जे काही मिळालं त्याच्याकरता आपल्या पत्नीला, पोरांना ते देणं आणि आपला उदरनिर्वाह करणं. अतिशय दरिद्री व्यक्ती आहे, पण देवाचं नामचिंतन सोडलं नाही. अखंडित मुखामध्ये कृष्ण कृष्ण नाव आहे. कृष्णाकरता जीवन अर्पण आहे. त्यांची पत्नी आहे सुशीला. बघा, हे उदाहरण का सांगते? स्त्री आहे महाराज, ही स्त्री आपला पदर आहे ना, हे देवाजवळ दोनच कारणांकरता पसरत असते. देवा, पहिला तो माझा पती आहे, त्याला सुखी ठेव, आणि दुसरे माझे लेकर आहेत ना, त्यांना समाधानी ठेव. दोनच कारणांकरता देवाकडे पदर पसरत असते स्त्री. सुदामा देवाचा भक्त आहे. सुशीलाने पाहिलं की हा जो माझा भक्त आहे ना, देवाचा जो माझा पती आहे, तो देवाकडे काही मागणार नाही. निष्काम सेवा करेल, निष्काम भक्ती करेल. पण असं हे दरिद्री पण तिच्याकडून पाहिलं गेलं नाही. 2-4 दिवस कधी खायला मिळत नव्हतं. लेकरं उपाशी झोपत होती. लेकरांनी सांगावं, आई मला भूक लागली ग. आईने सांगावं, बाळा पाणी पी आणि झोपून राहा. आज तुझ्या वडिलांनी अजून भिक्षा आणली नाही. 2-4 दिवस झाले. सुदामा घरी आले. लेकरं धावत आली, बाबा काही आणलं का आमच्या करता? भूक लागली. म्हणे आज नाही मिळालं बाबा, आज भिक्षा नाही मिळाली. एक चांगली पती, चांगली पत्नी, त्या चांगली पत्नीचा गुण असा आहे महाराज, घरामध्ये कितीही दुःख असू द्या, आपल्या पतीची समजूत घालण्याचं कार्य जी करते ना, ती चांगली पत्नी. असू द्या ना, वाईट वेळ आलाय, पत्नीने सांगितलं पाहिजे पतीला, चिंता करू नका, आता ही वाईट वेळ आहे, निघून जाईल. सुशीला आली. धनी, काय चिंता करत बसलास? काय चिंता करतात तुम्ही? सुदामा म्हणाले, अगं 3 दिवस झाले घरामध्ये काही खायला नाही, लेकरं माझ्याकडे मागताय, मी काय देऊ त्यांना? आणि असं करा, तुम्ही परवाच्या दिवशी जी भिक्षा आणली होती ना, त्याच्यामध्ये तुम्ही पोहे आणले होते. द्वारकेचा जो राजा आहे भगवान कृष्ण, हा तुमचा मित्र आहे. तुम्ही त्याच्याकडे जा, त्याला विनंती करा की माझं हे दरिद्र हे काढून टाका. पत्नीच ऐकलं. सुदामा निघाले आणि त्या मुष्टीभर पोहे घेऊन सुदामाजी द्वारकेकडे निघाले. पण ऐका, सुशीलाला तिथपर्यंत जाता येत नव्हतं. कोणापर्यंत? कृष्णांपर्यंत. तिने जे पोहे पाठवली होती ना, ती पोहे तिच्या पदरामध्ये पाठवली होती. पदराचा तुकडा काढला होता, तर त्याच्यामध्ये पोहे पाठवली होती बांधून. ती गाठोडी सुदामाने घेतलेली आहे. पायामध्ये चप्पल नाही, अंगावर कपडा नाही, काठी टेकट टेकट रस्त्याने जात असताना काटे त्याच्या पायाला लागताय. काटे रुतताय तरी भगवान कृष्णांचं नाव, दगड लागताय तरी भगवान कृष्णांचं नाव आहे. असं करत करत हा जो सुदामा आहे ना,
हा द्वारका नगरीमध्ये पोहोचला. दारावर आला, द्वारकेच्या प्रवेशद्वारापर्यंत आला आणि प्रवेशद्वारापर्यंत आल्यावर द्वारपालांनी विचारलं, कोण तुम्ही? इथे का आलात? म्हणे हे जे कृष्ण आहेत ना ते माझे सखा आहेत, त्यांना माझा निरोप सांगा. आणि काय निरोप सांगू? त्यावेळेस एवढं सुंदर गीत सुदामांनी म्हटलंय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. कन्हैया को नाम पायामध्ये चप्पल नाही, त्याचं अंगावर कपडा नाहीये आणि द्वारपालांना सांगतोय प्रभू रडू लागले, रडू आणि त्या अश्रूंनी सुदामांचे पाय धुतले.
बनाओ प्यारे जना तुम सुदामा जग बनाओ प्यारे जना तुम सुदामा खुशी का समा खुशी का समा मेरे बागिया है हरे द्वार वालो तुम्हें याद कर दो हरे द्वार वालो तुम्हें याद कर दो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सिस्टम सुद्धा अतिशय गोड आहे, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळी वाजवायला कंजूसी करू नका बरं, क्योंकि ताली बजाने से कभी मुख में गाली नहीं आती. पवित्र ठिकाणी टाळी वाजवल्यानंतर तोंडामध्ये गाडी येत नाही. सांगण्याचा अर्थ असंच आहे. सुदामा निघाले, दारापर्यंत पोहोचले. द्वारपालाने विचारलं, कोण तुम्ही? अरे द्वारपाल, कन्हैया से कह दो की त्यांचा मित्र आहे ना सुदामा, तो त्यांना भेटण्याकरता आलाय. द्वारपाल धावत गेले. द्वारपालांनी सांगितलं, प्रभू लवकर या, कोणीतरी सुदामा म्हणून आपल्या दारापर्यंत आलाय. प्रभूने कानावर सुदामा नाव ऐकलं, सगळं राजगादी सोडली आणि जगाचे मालक प्रभू श्रीकृष्ण धावत धावत दारापर्यंत गेले. रुक्मिणी पाहते, देवा कुठे? माझा मित्र आलाय ग खूप दिवसांनी, मला त्याला भेटण्याकरता जायचं. धावत गेले कृष्ण आणि गड्याला लावलं. गड्याची घट्ट मिठी घेतली. सुदामा, एवढ्या दिवसापासून तुमची वाट पाहत होतो. प्रभू तुमचं दर्शन झालं आज, मला माझं भाग्य उजळलं. आतमध्ये नेलं. ज्या सिंहासनावर भगवान श्री कृष्ण बसत होते ना, त्या सिंहासनावर सुदामांना बसवलं. एवढे रडताय प्रभू, एवढे रडताय. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी पात्र आण. आणि त्या पात्रामध्ये आपल्याला संतांचे संत आले जात आपल्या घरी, त्यांचे पाय धुवायचे आपल्याला. रुक्मिणी लोटा घेऊन घरामध्ये गेल्या. ते येत नाही तेवढ्यात भगवान कृष्ण एवढे रडू लागले की त्या अश्रूने सुदामांचे पाय धुतले. जगाचा मालक रडतोय, भक्ती अशाच आहे बरं का. त्या अश्रूने पाय धुतले. सुदामाही रडतायत, कृष्णही रडतायत. पायाला काटे लागलेले, काटे ओढले गेले, पायातून रक्त वाहतय. प्रभूंनी पाहिलं, सुदामा मला भेटण्याकरता एवढा कष्ट सहन केले, पायाला काटे लागत होते काटे, तरी सुदामा पाय मागे घेत नव्हते. दादा भक्ती असावी तर अशी बरं. आयुष्यभर देवाचं भजन आहे, आयुष्यभर देवाचं चिंतन आहे. पूर्ण पाय हे रक्ताने भरलेले, पाणी लागतंय ना, आग होते तिथे. काना म्हणाले, पुसून देऊ का? शरीरावरचा कपडा आहे भगवान कृष्णांचा, तो कपडा काढला आणि त्या कपड्याने सुदामांचे पाय पुसले. सिंहासनावर बसवलं. साधू घरी आल्यावर आपण तिलक करत असतो, त्यांनीही तिलक करण्याकरता घेतला. अगोदर तिलक होता सुदामांच्या कपडाला. सुदामा म्हणाले, प्रभू माझ्या कपड्याला तिलक आहे, आता तुम्हाला तिलक लावायची गरज नाही. तर कृष्ण म्हणाले, थांबा सुदामा, तो तिलक मी पुसतो आणि नवीन लावतो. भगवान कृष्णांनी तो तिलक पुसला. त्या तिलका बरोबर दरिद्र रेषा पुसली गेली मस्तकाची. इकडे रेषा पुसली गेली, तिकडे सोन्याची नगरी प्राप्त झाली. पुसली गेली ती रेषा, सोन्याची नगरी प्राप्त झालेली. नवीन तिलक लावला, नवीन कपडे परिधान केले. का रे, एवढ्या दिवसामध्ये मला भेटण्याकरता आला, सोबत काय आणलंय का नाही? म्हणे, हो प्रभू आणलंय ना. ती जी पोह्याची गाठोडी होती ना, ती गाठोडी घेतली आणि प्रभूच्या हातात टेकली.
हातामध्ये टेकल्याच्या नंतर प्रभूने जेव्हा ती गाठोडी उघडली तेव्हा तो पदर पाहिला. पदर सुवासिनी स्त्री आपला पदर देवापुढे दोनच कारणांकरता पसरत असते. देव होती ना ते. त्या पदरावर दिव्य दृष्टीने वाचलं, प्रभू माझ्याकडे सगळं काही आहे, मी सुवासिनी आहे, पण माझा पती आणि माझे लेकरं उपाशी असतात. पदरावर लिहिलेलं होतं. ती पाहण्याकरता भगवंताची दृष्टी, भगवंताला समजलं की स्त्री आपला पदर आहे हे कधीही कोणाकडे विनाकारणास्तव पसरत नाही. एकाच कारणामुळे पसरत असते, तिचा धनी हा सुखरूप राहिला पाहिजे, तिचे लेकरं सुखरूप राहिले पाहिजे. सुदामाच्या पत्नीचा तो पदर पाहून प्रभू म्हणाले की तथास्तु, तुला पाहिजे ते मिळेल. पहिला घास घेतला तेव्हा तो सोन्याची नगरी देऊनच टाकली होती, पण सुदामाला त्याच्या लेकरांना आयुष्य वाढवलं. रुक्मिणी मातेने विचार केला, आता जर सगळं पोहे यांनी खाल्लं तो स्वतःच्या अंगावर चिंधी सुद्धा उर देणार. तो उदार आहे. घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. कष्ट घेतले अगोदर सुदामाचे, दारापर्यंत आले. तसं कष्ट होत आहे ना जीवनामध्ये, आपल्याला सहन करा आणि महादेवाकडे सांगा. महादेवाला विनंती करा, देवा द्यायचे तेवढे कष्ट दे, पण या कष्टातून निवारण कर. काही लोकांना शारीरिक त्रास आहे, काही लोकांना मानसिक त्रास आहे. या शिवपुराणामध्ये एवढे सोपे सोपे उपाय आले दादा ताई. जसं सुशिलाने आपला पदर हा भगवान कृष्णांकडे पसरला का, तर तिच्या धनीचं, तिच्या लेकरांचं बरं झालं पाहिजे. तसं चंचुला आहे, ती पार्वता मातेजवळ आपला पदर पसरते, म्हणते आई माझ्या धनीचं बरं झालं पाहिजे. तुंबरू चंचुला दोघी बसले विमानामध्ये आणि विंध्याचल पर्वतावर जो राक्षस होता ना, काल आपण पाहिला तो राक्षस. राक्षसाचं पात्र ज्यांनी केलं होतं, अतिशय सुंदर पात्र होतं. ऐका, ती चंचुला आणि महादेवाचे भक्त तुंबरू दोघे विंध्याचल पर्वतावर गेले. त्या पिशाचाला बांधून ठेवलंय. तो उड्या मारतोय, नाचतोय, खेळतोय, एका जागेवर स्थिर राहत नाही. हवा पितोय, काही नको ते खातोय. बांधून ठेवलं त्याला आणि शिव महापुराण ऐकवले. उद्धार झाला त्याचा आणि तोही कैलासावर पोहोचला. आणि कैलासावर गेल्याच्या नंतर भगवान शिवाचं दर्शन केलं. भगवान शिव विराजमान आहेत, जटीमध्ये गंगा विराजमान आहे. गंगेतून, जटीतून गंगेचा प्रवाह चालू आहे. निधळ ती गंगा जटेमधून निघते. डाव्या बाजूला माता पार्वती बसलेली, उजव्या बाजूला गणपती आहे, परत डाव्या बाजूला कार्तिकी आहे. भगवान महादेवांची मुलगी आहे अशोक सुंदरी. भगवान महादेवांना अजून 5 मुली आहे, जया, विषहरा, शामलीवारी, दौतली आणि देव, अशा 5 मुली आहेत. तुम्ही महादेवाच्या मंदिरात जल अर्पण करण्याकरता जातात. कसं अर्पण करतात बघा. तुम्ही आता महादेवाच्या मंदिरात जल अर्पण करण्याकरता जाणार ना, कथा ऐकताय तुम्ही. गेल्याच्या नंतर सुरुवातीला शक्य होईल तर आपल्या लोट्यातलं पाणी सुरुवातीला बेलाच्या झाडाला टाका. कुठे? त्याच्या मुळांमध्ये. कारण बेलाच्या झाडाच्या मुळांमध्ये माता पार्वतीचं वास्तव्य आहे. शिव आणि शक्तीचं मिलन. चैत्र नवरात्र आणि भगवान महादेवाचं शिवपुराण तुम्ही श्रवण करत आहात. थोडं पाणी अगोदर बेलपत्राच्या झाडाला टाका आणि त्यानंतर महादेवाकडे नाही. महादेवाला जल अर्पण करत असताना कसं अर्पण करायचं ऐका. आता ही महादेवाची पिंड आहे, बरोबर आहे. ही महादेवाची पिंड आहे. हातामध्ये तुम्ही लोटा घेतलेला आहे. उजव्या बाजूला इकडे भगवान गणेश आहे, या साईडला. या साईडला डाव्या साईडला कार्तिकी आहे आणि मधली जी रेष आहे ना पिंडीची, त्या रेषेमध्ये अशोक सुंदरी आहे. आजूबाजूला या पिंडीच्या आजूबाजूला माता पार्वती विराजमान आहेत आणि वरच्या बाजूला जी गंगते ना तिथे 5 मुली विराजमान आहेत. जया, विषहरा, शामलीवारी, दौतली आणि देव. या 5 मुली भगवान महादेवांना प्रिय. जल अर्पण करत असताना सुरुवातीला अर्पण करायचं कुठे? गणपती बाप्पाला.
नंतर अर्पण करायचं कार्तिकी ब्रह्मानंद, नंतर अर्पण करायचं शोक सुंदरीला, नंतर अर्पण करायचं माता पार्वतीला. थोडं जल हे वरच्या गंगतीमध्ये टाकायचं आणि मग उरलेल्या जलापासून महादेवाचा अभिषेक करायचा. कळतंय तुम्हाला? हो. जात असताना सुरुवातीला पाणी टाका बेलाच्या झाडाला आणि त्यानंतर असा नियम करा. शिवशक्तीचं मिलन हे चैत्र नवरात्र भोडी भक्ती जीवनामध्ये करा. आणि असं म्हणतात, त्यागे घडे भोग आणि भोगे घडे त्याग, ऐसे उपराटे वर्म आणि धर्मांगीचा धर्म. धर्म अधर्म या दोन बाजू आहे, नाण्याच्या दोन बाजू. आणि त्यापैकी एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला अधर्म आहे. जसं एका बाजूला छापा असतो आणि एका बाजूला काटा, तसं धर्म आणि अधर्म आहे. जेवढी भोडी भक्ती करता येईल तेवढी भोडी भक्ती महादेवाची केली पाहिजे. आणि त्या उद्धार करणारी ही कथा आपण काल श्रवण केली. काही लोकांना त्रास असतो, रात्री लवकर झोप लागत नाही. रात्री निवांत झोप लागली पाहिजे, त्याच्याकरता या पुराणामध्ये एक उपाय आलाय. हा उपाय आहे का? काही लोक गोळ्या घेतात तरीही झोप लागत नाही. काही लोकांना टेन्शन भरपूर आहे म्हणून झोप लागत नाही. काही लोकांकडे एवढा पैसा आहे की चोरी होऊ नये म्हणून झोप लागत नाही. बरं, पैसा नसावा अशा विचाराची मी नाही. सांगू तुम्हाला, झालं असं आहे दादा, हे जे महिला मंडळ आहे ना, हे धावतं धातू मागे आणि ही पुरुष मंडळी आहे ही धावते कागदा मागे. कशा मागे? कागदा मागे. स्त्री वर्ग धावतोय धातू मागे आणि पुरुष मंडळी धावते कागदा मागे. धातू कोणता बरं? महिला मंडळाला आवडणारा धातू कोणता? लोखंड, सोनं. सोनं प्रिय ताई, तुमच्याकडे सोनं नसावं या विचाराची मी नाही. तुमच्याकडे कमीत कमी 500 ग्रॅम सोनं असलं पाहिजे. किती? 500 ग्रॅम. पण 500 ग्रॅम केली जेव्हा देवाच्या घरी तुम्ही जाणार ना, तेव्हा आपल्या सुनबाईला सांगा, पोरी 2 ग्रॅम सोनं माझ्या तिरडीला बांधेल का ती? आई, असं कुठे सोनं येतात का? ज्या सोन्याकरता कधी परमार्थ केला नाही, ज्या सोन्याकरता कधी दान केलं नाही, साधू संतांचं कधी पूजन केलं नाही, गडामध्ये पवित्र तुळशीमाळ धारण केली नाही, महादेवाची पूजा केली नाही, शिवपुराण ऐकलं नाही, कशा करता? सोन्याकरता. ते सोनं सोबत येणार नाही. ही कथा श्रवण सोबत येणार आहे. आता पुरुष मंडळींचा, तुमच्याकडे पैसा नसावा दादा ह्या विचाराची मी नाही. प्रत्येका व्यक्तीकडे पैसा असला पाहिजे. इथे बसलेल्या प्रत्येका व्यक्तीकडे कमीत कमी 10 लाख रुपये असले पाहिजे. किती? 10 लाख रुपये. ते म्हणाल, ताई हे असं कसं? 10 लाख रुपये जरी असले आणि त्या 10 लाख रुपयांमधून जेव्हा देवाच्या घरी तुम्ही जाल ना, तेव्हा आपल्या मुलाला सांगा, बाळा यातला 1 लाख रुपये ना तू माझ्या तिरडीला बांधेल का? तो ज्या पैशा करता अर्ध हा पुरुषार्थ आहे असला पाहिजे. ज्या पैशा करता कधी दान केलं नाही, धर्माचं कार्य सत्तेच्या ठिकाणी कथेच्या ठिकाणी दान केलं नाही, ज्या पैशाला वाचवण्याकरता धर्म केला नाही, कधी कोणी दाराशी आला असेल, साधू संत दाराशी आले असतील, पूजन केलं नाही, कथा श्रवण केली असेल पण तिथे दान केलं नाही, तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. अरे भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए. ऐका, भगवान ने दी थी जिंदगी किसी के काम आने के लिए, हमने तो गवा दी कागज के टुकड़े कमाने के लिए. सज जद के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज जद के जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी. कर जिस मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी, न सोना कमाएगा न चांदी आएगी.
का तू सोने का सब सामान है तेरे, माटी का तू सोने के सामान है तेरे। माटी की काया माटी में मिल जाएगी, माटी की काया माटी में मिल जाएगी। सोना कमाएगा ना चांदी आएगी, सोना कमाएगा हरि बोल। जिस दिन मौत की सहजादी आएगी, हर हर महादेव। जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, हरि बोल। कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी। हर हर महादेव। बोलो पार्वती पते हर हर महादेव। ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये मृत्यू येईल ना, त्या दिवशी सोनं कामात येणार नाही, पैसा कामात येणार नाही. आपली माणुसकी, आपलं दान, आपलं कर्म, आपली चांगली वागणूक आणि देवाचं भजन आपल्या सोबत येणार. पैसा काही. भरपूर लोकांना टेन्शन आहे, माझ्याकडे एवढी संपत्ती ही चोरीला जाऊ शकते म्हणून काही लोक झोपेत नाही. माझ्याकडे एवढं सोनं आहे हे चोरीला जाईल त्याच्यामुळे काही लोक झोपत नाही. काहींना संसाराचं टेन्शन आहे, काहींना मुलीचं लग्न होत नाही हे टेन्शन, तर काहींना मुलाचं लग्न होत नाही हे टेन्शन. घरामध्ये वादविवाद आहे हे टेन्शन, आणि टेन्शनमुळे काय होतं, झोप येत नाही. ताई, या सत्रामध्ये जेही सांगण्याचा प्रयत्न करेल ते तुमचं कल्याणकारी असेल, आणि याचा एक ना एक शब्द, एक ना एक गोष्ट या पवित्र शिव महापुराणातली असेल. या शिवपुराणामध्ये जे भगवान महादेवांच्या मुली आहेत ना, हे श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखारविंदातून ऐकलेली एक गोष्ट आहे. ते सांगतात, ज्या लोकांना रात्री झोप येत नाही, सतत टेन्शन असतं, घरामध्ये विकार आहेत, विकार जात नाही, त्यांनी रात्री झोपत असताना भगवान महादेवाच्या 5 मुली आहेत, जया, विषहरा, शामलीबारी, दौतली आणि देवी, यांचं नामचिंतन करून पाणी आचमन करून झोपायचं. झोप लागत नसेल, पात्रामध्ये पाणी घ्या, आचमनाचा चमचा येतो तो चमचा घ्या, पहिल्या मुलीचं नाव घ्या जया, आणि ते पाणी पिऊन घ्या. परत पाणी घ्या, हातावर टाका, विषहरा, प्राशन करा. तिसरे शाबलीबाई, तिचंही नाव प्राशन करा. असं करता करता 5ही मुलींचं नाव हे घ्या आणि प्राशन करा. आणि शेवटी श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्म वंदनात् मृत्युर्मोक्षयमामृतात् या मंत्राचा जाप करा. आणि असं 40 दिवस करा. 40 दिवसानंतर तुमच्या मनातली जी इच्छा आहे, जे मनातले विकार आहेत, जे टेन्शन तुम्हाला आहे ना, त्यात तुम्हाला फरक जाणवेल. हे या गादीवरून सांगत्या. इथे आल्याच्या नंतर कीर्तनकार, कथाकार बोलत नसतो. व्यासपीठावर आल्याच्या नंतर या व्यासपीठाची ताकद आणि भगवान भोलेनाथ बोलून घेत असतात. युट्यूबवरून आपण भरपूर उपाय ऐकतो, पण ते काही लोकांचे फलद्रूप होत नाही, पडास येत नाही, त्याचं गुण लागत नाही. सांगू तुम्हाला का? उपाय जर का
कथेच्या मंडपातून ऐकला, उपाय जर का महादेवाच्या समोर ऐकला, महादेवाच्या साक्षीने ऐकला, हृदयापासून ऐकला, तर ते जो उपाय तो फलद्रूप होत असतो. व्यासपीठावर बसलेलं हे जे व्यासपीठ हे व्यासांचं रूप आहे. आणि इथून जी व्यक्ती बोलते ना, ती व्यक्ती जसं रेडिओ लावलेला आहे आणि कॅसेट मात्र दुसरी, तसं आम्ही फक्त स्वरूप आहोत. ही कॅसेट देवाने लावली. जणू काही आमच्या मुखातून भगवान परमात्मा बोलून घेतो. ताई, या गोष्टींचं तुम्ही हृदयापासून मनापासून कथा श्रवण करा, त्याचं फल तुम्हाला नक्की मिळेल. हा उपाय 40 दिवसापर्यंत करा, नक्की फरक मिळेल. हा भोले बाबा सगळ्यांचं दुःख हरण करणार आहे. या भोले बाबाची 2 रूपामध्ये पूजा होते. काही देवता असेल आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये की त्यांची मूर्ती रूप पूजा होते, पण माझा भोले बाबा असा आहे त्याच्या 2 रूपामध्ये पूजा होतात. ती कथा रुद्र संहिता प्रथम खंड त्याच्यामध्ये आलेली आहे. भगवान शिवशंकर हे निराकार आहेत म्हणून त्यांची लिंग रूपामध्ये पूजा होते, आणि सगुण साकार आहेत ना म्हणून मूर्ती रूपामध्ये पूजा होते. लिंग रूपामध्येही होते आणि मूर्ती रूपामध्येही होते. एकदा सनत कुमारांनी नंदिकेश्वर भगवान आहेत ना, नंदी महादेवाचे भक्त, त्यांना विचारलं, म्हणे पाहू तुम्ही ज्या महादेवाचं चिंतन करता, जे आपले भोले बाबा आहेत, त्यांचं 2 रूपांमध्ये पूजन का होतं, लिंग रूपामध्येही आणि मूर्ती रूपामध्येही? त्याचं कारण भगवान महादेव हे निराकार. जेव्हा काही नव्हतं सृष्टीवर तेव्हा महादेव होते. त्यांची जटा विस्तारलेल्या होत्या आणि असं संपूर्ण चाळीकडे काळोख होता, आणि त्या काळोखामध्ये भगवान भोलेनाथ उपासना करत होते. ध्यानस्थ बसलेले, निद्रिस्त बसलेले, ते निराकार आहेत. या जगाची निर्मिती त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांच्या लिंग रूपामध्ये पूजा आहे. आणि ब्रह्म सुंदरही आहेत आणि म्हणून त्यांची पूजा आहे. भगवान महादेव हे ब्रह्मरूप आहेत. ब्रह्म शब्दाचा अर्थ माहितीये? ब्रह्म म्हणजे सत्य. सत्य म्हणजे जे कधीच बदलत नाही. जो सत्य आहे तो बदलत नाही. जो ब्रह्म आहे ना तो टिकणार आहे, त्यामध्ये बदल नाही. मला सांगा, 10 वर्षापूर्वी आपण जसे दिसत होतो तसे आता दिसतो का? अजून 10 वर्षांनी दिसू का? कारण आपण मिथ्या आहे. ब्रह्म सत्य आहे. ही पिंड 10 वर्षापूर्वी जर का अशी दिसत असेल तर 10 वर्षानंतर सुद्धा अशीच ते सत्य आहे. महादेवाची मूर्ती आहे.